नागपूरमधून आहे। नागपुरात आता गरिबांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच 114 डिजिटल क्लासरूम्स सज्ज झाल्यात। महानगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या डिजिटल क्लासरूम्सची भेट मिळणार आहे। या डिजिटल क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल्ससह कॉम्प्युटर लॅबची सुद्धा सुविधा मिळणार आहे। आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरिबांच्या मुलांनाही आता डिजिटल शिक्षण मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं त्यांच्या जवळपास 114 क्लासरूममध्ये डिजिटल बोर्ड जे आहे ते लावलेले आहे, डिजिटल क्लासरूम सज्ज केलेले आहे आणि या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह पॅनल सुद्धा असणार आहे। जगभरातल्या तंत्रज्ञान, जगभरातलं नॉलेज विद्यार्थ्यांना या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत जे आहे ते मिळणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे आणि शिक्षक जगभरातलं चांगलं तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकेल। अशा प्रकारे या डिजिटल क्लासरूमचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होणार आहे, शिक्षकांनाही होणार आहे। पूर्वी खाजगी शाळांमध्ये अशा प्रकारे डिजिटल क्लासरूम असायच्या, परंतु आता जिथे गरिबांची मुलं शिक्षण घेतात त्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतही अशा प्रकारच्या डिजिटल क्लासरूम सज्ज करण्यात आलेले आहे। यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।